नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा समोर गेलेली आहे आणि तुम्हाला राज्यसेवेची प्रिलिम पास करायची आहे. तर तुम्हाला एक्झॅक्टली राज्यसेवेचा अप्रोच असला पाहिजे, राज्यसेवेचा सेन्स असला पाहिजे. सोबतच आयोगाचा जो काही पेपर सेट करणारा व्यक्ती आहे आणि तुम्ही आहात याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे, तरच तुम्हाला ह्या गोष्टी शक्य आहेत. आता फ्रिक्वेन्सी मॅच करणं म्हणजे काय आहे, तर आयोगाचा जो काही पेपर सेट करणारा व्यक्ती आहे तो कशा पद्धतीचे क्वेश्चन बनवतो, क्वेश्चन बनवताना त्याचे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते किती स्टेटमेंट आहेत, त्या स्टेटमेंटमध्ये काही चेंज आहे का, काही बदल आहे का, त्याच्यामध्ये त्या स्टेटमेंटमध्ये कॉन्ट्राडिक्ट आहे का, सोबतच ऑप्शन आहेत, ऑप्शनमध्ये काही फेरबदल आहे का, ऑप्शन मागं पुढं केलेले आहेत का, या सर्व गोष्टी म्हणजे बिटवीन द लाईन बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला वाचावं लागतील. आयोगाच्या शब्दाची रचना कशी आहे, आयोगाच्या शब्दाच्या रचनाशी तुम्हाला मॅच करून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला हा रिझल्ट काढता येईल. तुम्हाला बरेच सारे क्वेश्चन जे माहिती नसतील ते पण तुम्हाला एक्झॅक्टली सहज सुटतील, कारण तुमची फ्रिक्वेन्सी आणि तो काही पेपर सेट करणारा व्यक्ती आहे त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जाते. आणि त्याला काय चुकवायचं आहे, कुठं कोणता म्हणजे त्याला उत्तर कोणतं द्यायचं आहे हे आपल्याला ऑटोमॅटिक कळतं. जेव्हा तुम्ही खूप सारे क्वेश्चन्स तुम्ही जहनमध्ये बसून घेता, तुम्ही त्या क्वेश्चनवर कमांड घेता, तेव्हाच गोष्टी शक्य आहेत. महेश पाटील सर वारंवार सांगतात तुम्हाला की PYQ कमांड घ्या. PYQ कमांड घेतल्यानंतर तुमचा क्वेश्चन चुकत नाही. तर हेच आहे. आता तुम्हाला त्याचं एक प्रात्यक्षिक देतो, तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल सांगतो की कशा पद्धतीने हे PYQ डील केले पाहिजे. फक्त ॲनालिसिस करून गोष्टी होणार नाहीत. ॲनालिसिस तर महत्त्वाचंच आहे, पण सोबतच काय आहे, तुम्हाला या ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत, ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत लक्षात घेतल्या नाहीत, त्या पण तुम्हाला आज लक्षात आणून देतो. आता हा पहिले एक क्वेश्चन आहे, तुम्ही क्वेश्चनच्या माध्यमातून समजून घ्या. आता क्वेश्चन काय आहे, उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणेने समजलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे, असा हा एक स्टेटमेंट आहे. कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे? पहिलं स्टेटमेंट काय म्हणतो की 2005 सालच्या सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केली होती. आता मित्रांनो, खरंच मला माहिती नाही की हे स्टेटमेंट चुकीचं आहे का रॉंग आहे, त्या व्यक्तीने केली होती की नाही मला माहिती नाही. दुसरं स्टेटमेंट काय म्हणतो, यशपाल समितीने अशाच शिक्षण स्वतंत्र नियामक यंत्रणेची शिफारस केलेली होती. हे दुसरं स्टेटमेंट पण मला माहिती नाही करेक्ट आहे की नाही. तिसरं स्टेटमेंट काय म्हणतो का, सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणेऐवजी एकच नियामक यंत्रणा असली पाहिजे. म्हणजे काय आहे, सध्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील नियामक यंत्रणेऐवजी एकच नियामक यंत्रणा असली पाहिजे उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत करणे आणि शासनाने काय प्रस्तावित केलेली आहे. आणि ती यंत्रणा कोणती आहे, तिचं नाव आहे हिरा. म्हणजे काय आहे, सध्या 1, 2 आणि 3 अशा यंत्रणा काम करतात, त्याऐवजी आपल्याला एकच यंत्रणा तयार असली पाहिजे, एकच यंत्रणा आपल्याला करायची आहे. यासाठी काय आहे, गव्हर्नमेंटने प्रस्ताव काढलेला आहे आणि ती हिरा तयार करायची आहे, असं गव्हर्नमेंटचं सध्याचं स्टेटमेंट आहे. चौथं स्टेटमेंट काय म्हणतं बघा, सध्याच्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या UGC विद्यापीठ अनुदान आयोग UGC ही एकमेव अस्तित्वात असलेली संस्था आहे. जर ही एकमेव अस्तित्वात असलेली संस्था आहे तर मग एक हिरा का तयार करतायत? मग हे एकमेकाला कॉन्ट्राडिक्ट करतात, है ना. हे स्टेटमेंट क्लिअर कट एकमेकाला कॉन्ट्राडिक्ट करतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, खूप साऱ्या संस्था आहेत, मग हा एकमेव शब्द जो आहे हा तुम्हाला कुठेतरी काय करतो, हा एकमेव तुम्हाला हा हिंट देतो, हा तुम्हाला हिंट देतो की काय आहे, इथं याने चुकवलेलं आहे. आयोगाचा जो काय पेपर सेट करणारा व्यक्ती आहे त्यांनी ते चुकवलेलं आहे की हे एकमेव नाही आहे, खूप साऱ्या संस्था आहेत, त्याची एक हिरा करायची आहे. UGC सोबत बऱ्याच साऱ्या संस्था आहेत, ही UGC एकमेव नाही आहे. मग हे एकमेव असलं तुम्हाला ही हिंट आहे, मग त्याच्यामुळे काय आहे, सहज तुम्हाला हे चुकीचं आहे. हे चौथ्या नंबरचं स्टेटमेंट आहे, ते चुकीचं पाहायला मिळतं. मग असे जे क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. ऑप्शनवरून घ्या, याचे जे काही स्टेटमेंट आहेत त्याचे स्टेटमेंटचे ऑप्शनवरून घ्या किंवा बाकीची कोणतीही गोष्ट घ्या, याच्यावर तुम्हाला सहज ते क्वेश्चन डील होतात. मग आहे हे जे काही डिकोडिंग आहे, हे जे काही PYQचं डिकोडिंग आहे, हे PYQचं डिकोडिंग राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, याचं आपण वारंवार करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला शाश्वत अकॅडमीला येऊन तुम्हाला जे काही PYQची बॅच चालू आहे ती PYQची बॅच परचेस करावं लागेल. सोबतच तुम्हाला येऊन आम्हाला व्हिजिट करावं लागेल की कशा पद्धतीने हा अप्रोच असला पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.